प्रेग्नन्सी तर त्यांनी 25 ते 35 या वयामध्ये एकतरी मूल होऊ द्यावं. दोघांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन, यासाठी मी नक्कीच त्यांना सल्ला देईन. 25चं जर आपण बघितलं तर तेव्हा नवीन नवीन जॉब सुरू झालेला असतो आणि 35 म्हणजे एका पोझिशनवर आपण पोहोचलेलो असतो. तर मग करिअरचं वय आणि प्रेग्नन्सीचं वय आता हे क्लॅश व्हायला लागलंय. रिस्पॉन्सिबिलिटी किंवा जबाबदारीचा आपण विचार जर करत असू तर तो नक्कीच करायला पाहिजे आणि तो योग्यरित्या करायला पाहिजे. बेबीज नको, मग करिअरच फोकस करावा, अशा देखील अनेक गोष्टी होत आहेत. मग त्यामध्ये काय निर्णय घेणं योग्य आहे? दोघांनी प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या आधी काउन्सिलिंग केलं पाहिजे. तुम्ही कुठले व्यसनं असतील तुम्हाला, जसं की अल्कोहोल, स्मोकिंग, यांचा खरोखरच प्रेग्नन्सीवर किंवा फर्टिलायझेशनवर काही वाईट परिणाम होतो का? बरेच मतं आले माझ्याकडे की मूल नकोय, किंवा काही जण असे की सिंगल पॅरेंटिंग हवंय आम्हाला. मग त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी आधी विचार करावा की प्रेग्नन्सी का नको आहे, आणि त्याची फिअर असेल किंवा भीती असेल तर ती त्यांनी मनातून काढून मग तो त्यांनी दोघांनी किंवा सिंगल त्यांनी विचार करावा की खरंच त्यांना मूल हवं आहे की नको. ज्या बायकांना मुलंच होत नाही त्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचंही प्रमाण जास्त असतं. तुमच्याकडे अनेक पेशंट्स येत असतात, त्यामुळे एक कॉमन सेट ऑफ आजारांचा असेल की हे तुम्हाला कॉमनली जाणवतात, आणि मग त्याच्यावर काय काळजी घेतली पाहिजे? जसं जसं गर्भाशय वाढत जातं तसं तिचे थोडेसे त्रासही वाढतात. म्हणजे जसं की बॅकएकचा त्रास आहे, लो बॅक एक, कारण पोश्चर हे पूर्ण चेंज होतं, प्रेशर येतं युट्रसचं, बेबीचं, त्याच्यामुळे त्यांना बॅकएकचा खूप त्रास होतो. अशा बायकांनी ताक रोज घेणे किंवा प्रोबायोटिक्स घेणे. ग्रामीण भागातल्या बायकांनी मेन म्हणजे जे आपण इंजेक्शन टिटनसचं म्हणतो ते 2 डोस त्यांनी घेतलेच पाहिजेत. गर्भसंस्कार जे केले जातात त्याचा ॲक्च्युअलमध्ये किती परिणाम होतो? गर्भसंस्कार म्हणजे जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही मेंटली एकदम साऊंड आहात किंवा म्युझिक ऐकतो किंवा चांगला आहार घेतो, हे तुम्हाला आतून आणि बाहेरून नक्कीच चांगलं वाटतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याचा बाळावर नक्कीच चांगला परिणाम होतो. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी अर्थातच प्रियंका लाठी. आज एका नवीन पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे गरोदरपणाचा विषय, इंग्रजीमध्ये त्याला प्रेग्नन्सी म्हणतात. तर या विषयावर काय सगळे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न हे सगळ्यांचे आहेत, त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. डॉक्टर शीतल पवार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यांनी बऱ्याच डिलेव्हरीज केलेल्या आहेत, त्याचबरोबर त्या काउन्सेलिंग देखील करतात या विषयावर. त्यामुळे आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आपण त्यांच्याकडूनच घेऊयात. न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम. खरं तर जेव्हा हा विषय बोलायचा झाला, याच्यावर पॉडकास्ट करायचं जेव्हा ठरलं, तेव्हा मी ऑफिसमध्ये सगळ्यांशी बोलले की तुम्हाला काय वाटतंय, कुठला प्रश्न मी विचारला पाहिजे किंवा तुमचा काय प्रश्न आहे. तर एकंदरीत मॅक्झिमम ज्याला जास्त वोटिंग मिळालंय तो प्रश्न म्हणजे आजकाल लग्न उशिरा होत आहेत, त्यामुळे मग प्रेग्नन्सी पण उशिरा होत चालली आहे. तर मग त्यामध्ये काय कॉम्प्लिकेशन्स येतात किंवा मग काय उपाययोजना करायला पाहिजे, असे सगळे प्रश्न पहिलाच हा आलेला. अच्छा. तर आपण जे विचारलं की प्रेग्नन्सी आजकाल खूप उशिरा प्लॅन करतात किंवा मग लग्न पण उशिरा होतात. तर आजकाल कसं असतं की खूप मुली ज्या असतात त्या करिअर ओरिएंटेड असतात. त्यांना आधी सेटल व्हायचं असतं. मग त्या लग्नाचा विचार करतात आणि मग मुलांचा किंवा प्रेग्नन्सीचा विचार करतात. तर त्यांचा विचार करणं हे माझ्या दृष्टीने योग्यच आहे, कारण प्रत्येक मुलीने इंडिपेंडंट होणंही जरुरी आहे. आणि जर लेट प्रेग्नन्सी कॅरी करत असाल तर मग आपण त्याबद्दल पण काही माहिती जी आहे ती जाणून घेतली पाहिजे. म्हणजे जसं की योग्य वय आपण जे म्हणतो प्रेग्नन्सीमधलं ते 25 ते 35 आपण कन्सिडर करतो किंवा मॅरेजेससाठी कन्सिडर करतो. तर त्याचं कारण असं असतं की फिमेलमध्ये म्हणजे मुलीमध्ये त्या वयामध्ये हार्मोन्स बॅलन्स असतात. प्लस मानसिकरित्या ती जास्त सक्षम असते ते कॅरी करण्यासाठी, किंवा जे प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स येतात ते ह्या वयामध्ये मिनिमम येतात. म्हणूनच आपण असं म्हणतो की प्रेग्नन्सी जी आहे ती ह्या योग्य वयात करावी आणि लेट प्रेग्नन्सी ही शक्यतो म्हणजे 35 नंतर अव्हॉइड करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे 25 ते 35 मध्ये ॲक्चुअली पहिलं मूल झालं पाहिजे. 25 ते 35. सो आता आणखी एक या संदर्भातच एक प्रश्न येतो की हे एक करिअरचं पीक वय असतं. 25 ते 35 मध्ये एक उंच भरारी घेण्याचं एक वय असतं. नवीन 25चं जर आपण बघितलं तर तेव्हा नवीन नवीन जॉब सुरू झालेला असतो, आणि 35 म्हणजे एका पोझिशनवर आपण पोहोचलेलो असतो. तर मग करिअरचं वय आणि प्रेग्नन्सीचं वय आता हे क्लॅश व्हायला लागलंय, आणि असे केसेस आता खूप वाढत चालले. मग त्यामुळे काय होतं की फ्रस्ट्रेशन येतं की मग मी करिअर सोडून देऊ का बेबीसाठी, किंवा मग
बेबीच नको, मग करिअरच फोकस करावा, अशा देखील अनेक गोष्टी होत आहेत. मग त्यामध्ये काय निर्णय घेणं योग्य आहे किंवा मग दोघांनी मिळून काय निर्णय घ्यायला पाहिजे तेव्हा? तुमचं विचारणं योग्यच आहे. म्हणजे आजकालच्या जनरेशनमध्ये खरोखर असा विचार येतो 25 ते 35 या वयामध्ये, की करिअर पण पीक आहे. हं. मग ब्रेक घ्यावा का? मग तो मुलीनेच ब्रेक घ्यावा का? पण ॲक्चुअली जर आपण असा विचार केला, तर मला तरी वाटतं, की दोघांनी प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या आधी काउन्सेलिंग केलं पाहिजे, की आम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज या दोघांच्या असतात, मुलाच्या पण आणि मुलीच्या पण. हं. मानसिक रित्या किंवा शारीरिकदृष्ट्या ते तयार झाले पाहिजे. शिवाय ज्याला आपण म्हणतो, की प्लान प्रेग्नन्सी ज्याला आपण म्हणतो, त्याचा खरोखरच उपयोग होतो किंवा प्री कन्सेप्शनल काउन्सेलिंग म्हणतो. म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधी तुम्ही काही काउन्सेलिंग करतात, की तुम्हाला कुठले आजार आहे का? किंवा तुम्हाला वजन कमी करणं जरुरी आहे का? हं. किंवा तुम्ही कुठले व्यसनं असतील तुम्हाला, जसं की अल्कोहोल, स्मोकिंग, यांचा खरोखरच प्रेग्नन्सीवर किंवा फर्टिलायझेशनवर काही वाईट परिणाम होतो का? हे जर आपण योग्य काउन्सेलिंग केलं डॉक्टरकडून आणि त्यांची मदत घेतली, तर नक्कीच आपल्या मनातले जे काही म्हणजे अ, गैरसमज आहे ते दूर होतात आणि आपल्याला कळतं, की प्रेग्नन्सी कॅरी करण्यासाठी ॲक्चुअली आपण किती आणि कसं प्रिपेअर राहायला पाहिजे. हं. आणि शिवाय प्लॅन प्रेग्नन्सी ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये कसं असतं, की मुलींना सांगितलं जातं, की तुमचं फर्टिलिटीचं पिरियड कुठलं आहे नॉर्मल सायकलमध्ये किंवा त्यांचे इरेग्युलर पिरियड्स असतील, म्हणजे मागे-पुढे जर सायकल असेल, तर ती रेग्युलर करणं जरुरी आहे. वजन जास्त असेल, तर वजन कमी करणं जरुरी आहे. दोघांना जर कुठलं व्यसन असेल, अल्कोहोल किंवा स्मोकिंग. हां, मी तेच हां. विचारणार होते, की आता प्रमाण खूप वाढत चाललंय. हो, एक्झॅक्टली. अल्कोहोल, स्मोकिंगचं आणि त्याला काही जेंडर बायस नाहीये. दोघे जणही हो. करतायत. तर मग त्याचा किती मग परिणाम होतोय? कारण की आता एकंदरीतच त्याचा आपण मगाशी पण बोललो त्याचा परिणाम होतोय. पण त्याचा परिणाम मग कितपत होतोय आणि काय काळजी घ्यायला पाहिजे? अल्कोहोल आणि स्मोकिंगचा खरोखरच प्रेग्नन्सीवर आणि ओव्हरऑल हेल्थवर तर वाईटच परिणाम होतो. मुलांच्या बाबतीत म्हटलं तर स्मोकिंगमुळे निकोटीन जे असतं त्याच्यामुळे स्पर्म काउंट कमी होतो, मोटिलिटी कमी होतो. अल्कोहोलने पण तेच होतं, की ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आपण ज्याला म्हणतो, तो सेलला डॅमेज करतो आणि त्यामुळे स्पर्म काउंट हा कमीच होतो, मोटिलिटी कमी होते. तसंच फिमेलमध्ये काय होतं, की अल्कोहोल आणि स्मोकिंगमुळे त्यांचं जी फॉलिकलची क्वालिटी असते ती हं. खरोखर हॅम्पर होते. शिवाय ड्युरिंग कन्सेप्शन म्हणजे जेव्हा फर्टिलायझेशनचा पिरियड असतो त्यावेळेला अल्कोहोल आणि स्मोकिंगमुळे प्लासेंटल जे ट्रान्सफर म्हणतो आपण ते होत नाही. हं. शिवाय इम्प्लांटेशन जे असतं ते योग्य होत नाही, म्हणजे ॲबनॉर्मॅलिटीज येतात. मग होणाऱ्या बाळामध्ये बरेच डिफेक्ट येऊ शकतात, की जसे की ब्रेनमध्ये डिफेक्ट येऊ शकतो. त्याच्यानंतर न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम येऊ शकतो, ग्रोथ रिटार्डेशन होऊ शकतं. न्यूट्रिशनल बॅलन्स पण अल्कोहोलमुळे नक्कीच हॅम्पर होतो. तर त्याचा पण ह्या सगळ्या गोष्टींचा नक्कीच प्रेग्नन्सीवर आणि होणाऱ्या बाळावर परिणाम होतो. म्हणजे थोडक्यात त्याचा हां, डायरेक्ट थोडक्यात म्हणजे बाळाचं वजन पण कमी होतं हं. आणि शिवाय खूप असे डिफेक्ट जे आहे, की ते अल्कोहोलमुळे येतात. निकोटीन जे असतं स्मोकिंगमधलं ते पण तेवढंच अफेक्ट करतं. त्याच्यामुळे मी नेहमी म्हणते, की आजकालच्या जनरेशनने प्री कन्सेप्शनल काउन्सेलिंग किंवा काउन्सेलिंग बिफोर कन्सेप्शन करणं हे खूप जरुरी आहे, की ज्याच्यामुळे त्यांना बरीच माहिती मिळते, हं. की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय आपण काळजी घेतली पाहिजे किंवा व्यसनं किती आपल्याला त्रास देऊ शकतात. वजन वाढलं असेल तर ते कमी करणं का जरुरी आहे? कुठल्या मेडिकल डिसीजेस आहेत, की ते आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये त्रासदायक ठरू शकतात. कारण हं. मूल व्हायचं हे दोघांनी ठरवलेलं असतं. हं. त्यामुळे दोघांची जबाबदारी अर्धी-अर्धी असतेच. त्यामुळे हेल्दी बाळ असावं हे तर प्रत्येकाला वाटतं. त्याच्यामुळे त्यांनी नक्कीच काउन्सिलिंग घेतलं पाहिजे. हं. आता कसं झालंय, की दोघेही जॉब करतात. हं. सो ते जे तुम्ही सांगितलं, की प्लॅन्ड प्रेग्नन्सी असायला पाहिजे. तर मग ते करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे? जसं की एक झालं काउन्सिलिंग घेतलं हं. पाहिजे. मग त्या अजून कुठल्या गोष्टी आल्या ज्याची एक टिक मार्क टिक बॉक्स केला पाहिजे? प्लॅन प्रेग्नन्सी किंवा ज्याला आपण प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग म्हणतो, त्याच्यामध्ये कसं असतं, की दोघं कपलचं आपण काउन्सिलिंग करतो. प्लस त्यांचे ब्लड ग्रुप आपण माहिती करून घेतो. कारण RH निगेटिव्ह मदर असेल, तर लोकांना खूप फिअर फॅक्टर असतो, की RH निगेटिव्ह मुलीशी लग्न करावं का? मग बाळाला काही प्रॉब्लेम होईल का? किंवा तिचे ॲबॉर्शनच होतील का? किंवा तिला मूल होणारच नाही का? पण RH झालं निगेटिव्ह म्हणजे काय? हां. काय? RH निगेटिव्ह म्हणजे ब्लड ग्रुप असतो, जो आपण RH पॉझिटिव्ह, ORH पॉझिटिव्ह, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, हं. तसं ORH निगेटिव्ह, बी निगेटिव्ह हे अँटिजन असतात, की जे आपण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणतो. तर मुलीमध्ये जेव्हा RH निगेटिव्ह मदर असतं ना, तेव्हा पूर्वीच्या काळी खूप लोकांना असं वाटायचं, की अ, मुलीशी ह्या लग्न केल्यानंतर काही प्रॉब्लेम होतील का? पण हं, तसं हं, नसतं. हं. जर तुम्ही RH निगेटिव्ह मदर असेल, तर आपण अँटी डीचे इंजेक्शन देतो प्रेग्नन्सीमध्ये, ज्याच्यामुळे बाळालाही काही होत नाही आणि आईलाही काही होत नाही. त्याच्यामुळे
ते जे कसं गैरसमज म्हणतो आपण तो एक दूर करता येतो. शिवाय काही जेनेटिक डिसऑर्डर्स असतात फॅमिलीमध्ये. त्याचं आपल्याला काउन्सिलिंग घेता येतं, की जिनोटाइप वगैरे जे असतात ते स्टडी करून किंवा क्रोमोझोमल स्टडी जर असेलच त्यांना तर त्याची एक मदत घेता येते. तिसरी गोष्ट फर्स्ट पार्ट झाला तर फर्टिलिटी पिरियड जो असतो फिमेलचा तो आपल्याला काउंटिंगने सांगता येतो, की तुमचा योग्य हा फर्टिलिटी पिरियड आहे. याच्यात तुम्ही नॅचरली 3 ते 6 महिने ट्राय करू शकता. जर तुमची प्रेग्नन्सीचं वय 30च्या वरती असेल तर. त्याच्यानंतर तुम्ही कुठले व्यसनं करत असाल ना, तर ते त्या पिरियडमध्ये बंद करणं किती जरुरी आहे हे दोघांनाही सांगायला लागतं. नंतर फूड न्यूट्रिशियस फूड जे आहे ते कोणतं घेतलं पाहिजे, सप्लिमेंट्स किती जरुरी आहे, जसं की फॉलिक ॲसिड आहे. फॉलिक ॲसिडच्या डिफिशियन्सीमुळे न्यूरल ट्यूब डिफेक्ट किंवा काही जे मणक्याचे आजार वगैरे जे होतात, ते फॉलिक ॲसिड डिफिशियन्सीमुळे होतात. तर मग त्याच्यामुळे आपण त्यांना सप्लिमेंट घ्यायला सांगतो. आयर्न कमी असेल तर ते करता येतं. अशा बऱ्याच गोष्टी आहे, की ज्या आपल्याला प्लान प्रेग्नन्सीमध्ये मदत करतात. हां, म्हणजे या आधीच गोष्टी सगळ्या प्लॅन हां झालेल्या आणि असतात. प्लान प्रेग्नन्सीची जर आपण नेक्स्ट स्टेप असा विचार केला, तर त्याच्यामध्ये असं असतं, की सपोज आता एखाद्या बाईचं वय किंवा एखाद्या मुलीचं वय 32 ते 35च्या दरम्यान असेल आणि त्यांना वाटत असेल, की आम्हाला आता जास्त पिरियड नाही वाया घालवायचा आणि लवकरच प्रेग्नन्सी हवी आहे. तर आपण जसं की फॉलिक्युलर स्टडी ज्याला म्हणतो, की सिक्वेन्शियल ग्रोथ जी आहे फिमेलच्या फॉलिकलची म्हणजे अंड्याची ती आपल्याला बघता येते सोनोग्राफीवर वगैरे. ती स्टडी करून त्यांना योग्य वेळेला कॉन्टॅक्ट ठेवायला सांगता येतो, की ज्याच्याने बऱ्याच वेळ आणि वर्ष किंवा महिने जे असतात ते वाया जात नाही आणि योग्य पिरियडमध्ये हेल्दी प्रेग्नन्सी होते. ओके. बऱ्याचदा असं होतं ना, की आता बरेच जण असे झालेत, की मूलच नकोय आम्हाला. हं, हं. असे पण खूप जण झालेत. म्हणजे आपण बोलतोय खरं प्रेग्नन्सीबद्दल, पण असे बरेच मतं आले माझ्याकडे, की मूल नकोय किंवा काही जण असे आहेत, की सिंगल पॅरेंटिंग हवंय आम्हाला. या आम्हाला लग्न काही जणांचं झालेलं नाहीये, पण त्यांना आवडेल मूल-बाळ व्हायला, पण सिंगल पॅरेंटिंग त्यांना पाहिजे. मग त्यांनी काय करायला पाहिजे? सिंगल पॅरेंटिंगचा जर आपण विचार केला, तर मला असं वाटतं, की आधी त्यांनी कन्सल्टिंग केलं पाहिजे डॉक्टरकडे, की वाय दे आर इन मग त्यांना का याच्यात इंटरेस्ट आहे, की सिंगल पॅरेंटिंग कशासाठी गरज वाटते? म्हणजे जसं की आपण फिमेलचा विचार केला, मुलीचा विचार केला, हं, हं. तर मुलींना असं वाटतं, की मला करिअरला ब्रेक मिळणार. प्लस खूप असे फिजिओलॉजिकल बॉडीमध्ये चेंजेस होतात, म्हणजे जे वजन वाढतं खूप. त्याच्यानंतर त्यांना तो एक ब्रेक घेतल्यानंतर मानसिकरित्या पण ते खचतात. सगळ्याच गोष्टी त्यांना जास्तीत जास्त फिमेलला हॅम्पर करतात. त्यामुळे बऱ्याच मुलींना असं वाटतं, की प्रेग्नन्सी कॅरी करण्यापेक्षा ॲडॉप्शन किंवा हं. नकोच असा पण विचार ते करतात. पण मला असं वाटतं, की त्यांनी आधी विचार करावा, की प्रेग्नन्सी का नको आहे आणि त्याची फिअर असेल किंवा भीती असेल, तर ती त्यांनी मनातून काढून मग तो त्यांनी दोघांनी किंवा सिंगल त्यांनी विचार करावा, की खरंच त्यांना मूल हवंय की नको. हं. आणि सपोज आपण फिमेलच्या हेल्थचा जर विचार केला, की एखाद्या बाईला जर मूलबाळच नको असेल, तर झालंच नाही. याचा शारीरिकदृष्ट्या जर विचार केला, तर असं असतं, की ज्या बायकांना मुलंच होत नाही, त्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचंही प्रमाण जास्त असतं हं. किंवा एंडोमेट्रियल कॅन्सरचंही प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे त्यांनी एक मूल होऊ देणं मला असं वाटतं, की काहीच हरकत नसते एक मूल होऊ द्यायला. ब्रेस्ट कॅन्सरबद्दल म्हणजे मी आता त्याच्याजवळच येणार होते. तोच माझा प्रश्न होता, की बरेच जण असे देखील आहेत, की त्यांना बेबी हवाय, मूल हवंय, पण मग ते ब्रेस्ट फीडिंग नाही करणार किंवा काही दिवस करणार, नंतर नाही करणार. असं आपण सेलिब्रिटीजमध्ये किंवा ॲक्ट्रेसेसमध्ये भरपूर बघितलंय आधीच्या ह्याच्यात. पण आता काय झालंय, आता ते कॉमन वुमेनमध्ये पण आलंय, की आता आम्ही ब्रेस्ट फीडिंग नाही करणार. मग त्या संदर्भात एक प्रश्न होता, की जर नाही केलं तर त्यांच्या शरीरावर काही परिणाम होणार आहे का? कारण ती एक नॅचरल प्रोसेस आहे, ती थांबवल्या जाते. अर्थात काही मेडिकेशन्स असतील, मला माहीत नाही, पण तुम्ही सांगा आता ते? ॲज अ डॉक्टर म्हणून तर मी हेच सांगेल, की ब्रेस्ट फीडिंग करणे हे अत्यंत योग्य आहे आईच्या दृष्टीने आणि बाळाच्या दृष्टीने. पहिले 6 महिने तर ब्रेस्ट फीडिंगच करायला पाहिजे. म्हणजे जे आईचं दूध आहे हे खूप न्यूट्रिशियस असतं. बाळाला प्रोटेक्टिव्ह असतं आणि स्त्रीला पण ते प्रोटेक्टिव्ह असतं. म्हणजे हळू वाढलेलं हं, वजन कमी होत असतं. हं. नंतर गर्भाशय जे आहे ते नॉर्मल लेव्हलला येत असतं. त्याच्यामुळे ब्रेस्ट फीडिंग करणं हे खूप चांगलं आहे. शिवाय ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण पण कमी होतं जर ब्रेस्ट फीडिंग केलं तर. आणि नसेलच करायचं तर त्याच्यासाठी काही टॅबलेट्स असतात, की ज्याच्यामुळे आपण ब्रेस्ट फीडिंग थांबवू शकतो. पण त्यावेळेला पण त्यांना मग दुधाच्या गाठी वगैरे असे त्रास हं, होतात. हं, हं. तर त्यापेक्षा मला असं वाटतं, की ब्रेस्ट फीडिंग करायला काहीच हरकत नाही. म्हणजे ॲज अ डॉक्टर म्हणून मी हेच प्रमोट करेल, की ब्रेस्ट फीडिंग करणं हे खूप जरुरी आहे. बरोबर. लोकांच्या मनामध्ये ना म्हणजे खास करून जेन झीच्या मनामध्ये आता प्रेग्नन्सीबद्दल एक भीती बसली आहे,
की माझं करिअरच खराब होईल किंवा जे काही आहे आमचं पर्सनल लाईफच खराब होईल, जबाबदाऱ्याच येतील आमच्यावर. मग त्यांना तुम्ही काय सांगाल म्हणजे? झेन झी जनरेशनला तर मी हेच सांगेल, की रिस्पॉन्सिबिलिटी किंवा जबाबदारीचा आपण विचार जर करत असू, तर तो नक्कीच करायला पाहिजे आणि तो योग्यरित्या करायला पाहिजे. आणि योग्य वयामध्ये लग्न किंवा प्रेग्नन्सी ह्या ज्या गोष्टी आधीचे जनरेशन प्रमोट करतात, तर ते पण मला असं वाटतं, की ती चांगली गोष्ट आहे. हं. आणि प्रेग्नन्सी तर त्यांनी 25 ते 35 ह्या वयामध्ये एकतरी मूल होऊ द्यावं. दोघांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन यासाठी मी नक्कीच त्यांना सल्ला देईल. पण आता बऱ्याच जणांचं असं झालंय, की आम्हाला नकोच आहे. बरं त्या विषयावर मी नंतर येईल. आत्ता प्रेग्नन्सीबद्दल जे काही मिसकन्सेप्शन्स आहेत किंवा एक तर असं होतं, की पपई किंवा पाईनएपल खाल्लं तर मिसकॅरेज होईल. तर असं काही असतं का? पपई म्हणजे असं असतं, की जी पिकलेली पपई नसते किंवा अर्धवट पिकलेली कच्ची पपई हं, असते. हं. त्याच्यामध्ये पेक्टिन असतं किंवा लॅटेक्स नावाचा एक असतो पदार्थ, की ज्याच्यामुळे शरीरामध्ये प्रोस्टाग्लॅन्डिन्स वाढतात. ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन जास्त सिक्रीट होतं आणि त्याच्यामुळे युट्राईन कॉन्ट्रॅक्शन होऊन ॲबॉर्शन व्हायचे चान्सेस असतात. म्हणून आपण सांगतो, की कच्ची पपई किंवा कच्चं फणस हे टाळलं पाहिजे. अच्छा. पण त्यांनी तसं होतं का म्हणजे असं होऊ शकतं त्याच्याने, म्हणजे अच्छा. होतंच. तर ते हां, टाळलं पाहिजे. खायचं असेल तर ते पूर्ण पिकलेलीच पपई खावी. हां. कारण काही जण बोलतात, की असं काही होत नाही. काही जण बोलतात होतात. म्हणून मी तुम्हाला जरा शास्त्रीयदृष्ट्या विचारते. शास्त्रीयदृष्ट्या मी हेच सांगेल, की कुठलंही फळ कच्चं न खाता पिकलेलंच खावं असं. अच्छा. आणि आणखी बऱ्याच गोष्टी आहेत प्रेग्नन्सीबद्दल, की पहिल्या 3 महिन्यांमध्ये कसा डाएट असायला पाहिजे? काय खावं, काय नाही खावं? हं, त्याबद्दल काय सांगाल? काय गोष्टी घरच्या घरी काळजी घेता येतील हां. अशा? पहिल्या 3 महिन्यामध्ये काय असतं, की प्रेग्नन्सी ही ग्रोइंग फेजला असते. म्हणजे तिचं वाढ होत असते गर्भाशयामध्ये बाळाची. हं, तर त्यावेळेला हार्मोन्स खूप बदललेले असतात आणि काही हार्मोन जसं की एस-सी-जी नावाचं जे हार्मोन आहे, ते खूप वाढलेलं असतं. त्याच्यामुळे उलट्या, मळमळ खूप होत असतं. तर हं, ह्या वेळेला शक्यतो ड्राय फूड खावं. म्हणजे की जसं की मल्टीग्रेन टोस्ट असतील किंवा साधी चपाती असेल, जे एखादं फळ असेल, केळी असेल, तर हे कुठलंही पदार्थ जे थोड्या-थोड्या प्रमाणामध्ये जर खाल्लं, तर उलट्यांचा पण त्रास होत नाही. प्लस हायड्रेशन व्यवस्थित मेंटेन करायला पाहिजे. म्हणजे पाणी भरपूर पिणे. नंतर काही आवडीचे पदार्थ असतील, एखादा लाडू असेल, राजगिऱ्याचा लाडू असेल, जो की खूप हं, हेल्दी असतो हं, किंवा गूळ शेंगदाण्याचा लाडू असेल, हे पदार्थ खाण्यास काहीच हरकत नसते. आणि जर खूप असं वाटत असेल, की ह्या पदार्थाचा वास येतोय किंवा त्यावेळेला शरीरातले हार्मोन्सच असे वाढलेले असतात, की खूप उग्र वास किंवा काही सहन होत नाही आणि खूप डोकं दुखतं किंवा मळमळ वगैरे होते. तर शक्यतो ड्राय आणि फ्रिक्वेंट मील ज्याला म्हणतो, की थोड्या-थोड्या वेळाने खाल्लं पाहिजे. हं. पण नक्कीच खाल्लं पाहिजे. त्याच्यामुळेच चक्कर येते. जे आपण बघतो मूव्हीजमध्ये वगैरे, की चक्कर आली म्हणून प्रेग्नंट, उलटी झाली म्हणून प्रेग्नंट. तर सायंटिफिक रिझन हेच असतं, की हं. काही न खाल्ल्यामुळे शरीरातली शुगर कमी होते. रक्ताच्या साखरेतली पातळी कमी झाल्यामुळे अचानक चक्कर येते आणि ॲसिडिटी वगैरे वाढल्यामुळे उलट्या होतात. मी तोच प्रश्न विचारणार होते, की मूव्हीजमध्ये जसं दाखवतात, की चक्कर आली, मग नंतर बघतात, की ती प्रेग्नंट आहे. तर हेच रिझन्स असतात, की आणखी काय गोष्टी असतात ज्याच्यावरून कळतं, की आता आहे म्हणून? अगदीच प्रेग्नन्सी जर असेल तर सगळ्यात पहिले तर तुमची युरिन प्रेग्नन्सी टेस्ट जी असते ती खूप महत्त्वाची असते, की ज्याच्यामध्ये जर ती पॉझिटिव्ह आली तर तुम्ही प्रेग्नंट आहात असं कन्सिडर केलं जायचे. आणि त्याच्यानंतर आपण साधारणतः एक 7 आठवड्यानंतर सोनोग्राफी करतो, की जे आहे गर्भ तो नक्की गर्भाशयातच आहे का? किंवा त्याचं इम्प्लांटेशन दुसरीकडे कुठे झालं आहे का? आणि मग हे सगळे सिम्प्टम्स येतात, की जे हार्मोन्स वाढल्यामुळे होतात. की चक्कर येणे, मळमळ होणे, की हं. हे असे सिम्प्टम्स येतात. मग त्यानंतर सगळ्या गोष्टी एक, एक, हं. एक, एक घडत जातात. आणखी एक आहे, की म्हणजे पुरुषांनी जेव्हा महिला या सगळ्या पिरियडमधून जात असतात, तेव्हा मग पुरुषांनी त्यांची कशी काळजी घेतली पाहिजे? काय त्यांच्याकडून हेल्प होईल असं त्यांनी केलं पाहिजे? पुरुषांनी नक्कीच मदत केली पाहिजे, की जर स्त्री प्रेग्नंट असेल म्हणजे बाई जर आपली प्रेग्नंट असेल, तर त्यांनी तिच्या जेवणा-खाण्याची काळजी घेतली पाहिजे. घरकामात जेवढी थोडीफार मदत करता येत असेल ती नक्कीच करावी. त्यानंतर वेळोवेळी डॉक्टरचा चेकअप करून घेणे. अ, शिवाय आराम करायला सांगणे तिला. त्याच्यानंतर काही सप्लिमेंट्स असतात, त्या योग्य वेळेत घ्यायला सांगणे. आणि हे सगळं म्हणजे फूड किंवा स्लीप डिस्टर्बन्स ह्या सगळ्या गोष्टींकडे ॲज अ पार्टनर म्हणून त्यांनी नक्कीच मदत केली पाहिजे आणि ते व्यवस्थितरित्या त्यांनी हँडल केलं पाहिजे. हं. काय होतं, की त्यांचा पण खूप गोंधळ उडतो अशा वेळेला, की आपण काय काळजी घ्यावी, हं, हं. आपण काय करावं, मग आहारा म्हणजे काय काळजी घ्यावी.
तर मग त्यांच्यासाठी 5 अशा टिप्स तुमच्याकडून, ज्या त्यांनी केल्या पाहिजेत, या गोष्टी तुम्ही फॉलो करा. तीच ते खुश राहतील महिला असं. पहिली गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सीचा जर्नी हा खूप छान असतो. तो दोघांनी मिळून तो जर्नी एकत्र एन्जॉय केला पाहिजे. हं. दुसरी गोष्ट म्हणजे सपोज पहिले 3 महिने आपण कन्सिडर केले, तर त्यांना मदत करून त्यांच्या आवडीचे घरगुती काही पदार्थ असतील किंवा जे काही आवडत असेल म्हणजे पाणीपुरी वगैरे सोडून, हं. तर ते त्यांना नक्कीच खाण्यासाठी पाणीपुरी नाही चालत का? पाणीपुरीने ॲसिडिटी होते म्हणून ते शक्यतो अव्हॉइड केलं पाहिजे. बाहेरचे अन्नपदार्थ अव्हॉइड करून घरचं खाल्लं पाहिजे. खूप बायकांना डोहाळे म्हणजे बाहेरचंच खाल्लं पाहिजे असं वाटत असतं. म्हणून मी हं. सांगते, की घरगुती पदार्थच तुम्ही शक्यतो प्रिफर करा. त्याच्यानंतर वेगळे-वेगळे फ्रुट्स आहेत. काही रेसिपीज जे ते स्वतः करू शकत असतील मॅगी सोडून, तर त्या पण रेसिपीज त्यांनी आपल्या बायकोसाठी केल्या पाहिजे, की हं. जे खाताना दोघांना पण एन्जॉय करून तो जर्नी त्यांना एक छान मेमोरेबल राहील असा. हं. शिवाय बाकी याच्यामध्ये सपोज त्यांना काही कंप्लेंट्स असतील स्त्रीला, की त्यासाठी त्यांना डॉक्टरांची मदत हवी असेल, तर दोघांनी मिळून डॉक्टरांची मदत नक्कीच घेतली पाहिजे. आणि शक्यतो प्रेग्नन्सीचे पहिले 3 महिने शारीरिक संबंध हे टाळले पाहिजे. पहिले 3 महिने. हं. तर हे झालं प्रेग्नन्सीचं. पण प्रेग्नन्सी रिलेटेड म्हणजे प्री प्रेग्नन्सी पण बरेच असे जेन झी जनरेशन आहेत, त्यांचे क्वेश्चन्स आहेत. म्हणजे आता अजून त्यांचं लग्न झालं नाहीये, हं. अजून वय पण लग्नाचं नाही झालंय. पण त्यांचं असं आहे, की एग फ्रीझिंगचा हा परत प्रश्न येतो, की मग ही एक नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. ती जर कोणाला करायची असेल, तर तुम्ही काय सल्ला द्याल? त्याची काय प्रोसिजर असते पहिले तर? एग फ्रीझिंग ॲक्चुअली ज्यांना तुम्ही विचारलं, की सिंगल पॅरेंटिंग हवं असतं किंवा हां, ज्यांना हां. करियर करायचं आहे, हं. अशा मुली आजकाल एग फ्रीझिंगचा नक्कीच विचार करतात आणि तो करणं पण योग्य आहे. एग फ्रीझिंगमध्ये काय करतात, की फॉलिकल स्टिम्युलेट करतात. म्हणजे स्त्रीचे जास्त प्रमाणामध्ये अंडे जे असतात तयार व्हायची प्रक्रिया ती स्टिम्युलेट केली जाते आणि त्याच्यात अनेक अंडे तयार होतात. मग ते त्याच्यानंतर ते बाहेर काढून क्रायो प्रिझर्व्हेटिव्ह टेक्नॉलॉजी म्हणतो किंवा विट्रिफिकेशन टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे हं. लिक्विड नायट्रोजनमध्ये ते एक स्टोरेज केलं जातं आणि ते साधारणतः 15 वर्ष पण चांगलं राहतं आणि सपोज त्यावेळेला त्यांना असं वाटत असेल वयाच्या 35 नंतर, की नाही मला आता प्रेग्नन्सी पाहिजे किंवा ते जे मी स्टोअर करून ठेवलंय एग किंवा सिमेन पण स्टोअर करतात. हं. तर त्याचा अच्छा. उपयोग करून जर त्यांना इन विट्रो फर्टिलायझेशन जी टेक्नॉलॉजी आपण म्हणतो त्याच्याने त्यांना हं. प्रेग्नन्सी कॅरी करायची असेल, तर ते नक्कीच कॅरी करू शकतात आणि पण मग हे त्याच्यासाठी किती म्हणजे किती वर्षाचं असतानाच आपण फ्रीज करू शकतो एग असं काही? 25 ते 35 मध्ये जर oocyte रिट्रॅव्हल केलं म्हणजे आपण हे केलं स्टोरेज, तर त्या फॉलिकलची किंवा त्या एगची क्वालिटी ही खूप चांगली असते आणि अच्छा. ते लाईफ शेल्फ पण त्यांना चांगलं असतं. आणि खर्च किती येतो त्याला? खर्च तर त्याचा साधारणतः मला असं वाटतं, की 1 ते 3 लाखाच्या दरम्यान येतो. 1 ते 3 लाख. हं. म्हणजे एकदा 1 ते 3 लाख दिले तर 10-15 वर्षासाठी असं? हं, हं. अच्छा. प्रत्येकाचं म्हणजे वेगळं असू हां, हां, शकतं, पण हां. मिनिमम एवढे तरी लागतं कारण ते हार्मोन्स खूप जे आपण हार्मोन इंजेक्ट करतो ते कॉस्टली असतात. टेक्निक ती कॉस्टली असते, ज्याला हं. आपण oocyte रिट्रॅव्हल म्हणतो. प्लस फ्रीझिंग टेक्नॉलॉजी इटसेल्फ जी असते त्याचा मेंटेनन्स कॉस्टली असतो म्हणून ते प्रोसेस कॉस्टली असते. पण सपोज ज्यांना नको असेल ते नक्कीच विचार करू शकता एग फ्रीझिंग किंवा सिमेन फ्रीझिंगचा. आणि ते एग फ्रीझिंग करताना म्हणजे कुठला कन्सेंट फॉर्म किंवा कुणाची परमिशन लागते त्यांचा का? स्वतःचाच कन्सेंट फॉर्म लागतो आपल्याला. ते अच्छा. ॲडल्ट असतात अबोव्ह 18 इयर्स त्याच्यामुळे त्यांचाच लागतो. पॅरेंट्सचा पाहिजे असं काही कंपल्शन नसतं. अच्छा. म्हणजे करू शकतात हो, कारण 25 हा ते त्यांचा 35 स्वतःचा वयोगट. निर्णय असतो, हं. स्पेशली झेन झी जनरेशनचा. जेन झी. आणखी एक प्रश्न होता, की आय-व्ही-एफचं पण ते आता गुड न्यूज मूव्हीमुळे तर ते खूपच हे झालंय, पुढे आलंय ते सगळं प्रकार. तर मला फक्त एवढंच विचारायचं, की त्याच्यात जे कन्फ्युजन दाखवलं होतं, तसं खरंच कन्फ्युजन होतं का? म्हणजे त्यांनी व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये ओव्हरीजमध्ये तो चुकीचा स्पर्म टाकलेला, तर तसं काय होतं का कन्फ्युजन खरं? असं तर जनरली होत नाही, कारण डॉक्टर्स नेहमी काळजी घेऊनच करतात. कारण जेवढी पेशंटला स्वतःला काळजी असते, त्याच्यापेक्षा जास्त डॉक्टरला काळजी असते, की ते योग्य प्रकारे आणि योग्य रीतीने व्हावं. त्याच्यामुळे हा एक फिल्मी प्रकार झाला, पण प्रॅक्टिकली असं काही होत नाही. असं काही होत नाही. प्रेग्नन्सीबद्दल आपण बोलतोय त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये असे कुठले रोगराई आहे ज्या कॉमनली जाणवतात तुम्हाला? कारण तुमच्याकडे अनेक पेशंट्स येत असतात. त्यामुळे एक कॉमन सेट ऑफ आजारांचा असेल, की हे तुम्हाला कॉमनली जाणवतात आणि मग त्याला काय
त्याच्यावर काय काळजी घेतली पाहिजे? प्रेग्नन्सीमध्ये स्त्रीचा जो जर्नी असतो ॲक्च्युली तो खरोखर डिफिकल्ट असतो. कारण खूप फिजिओलॉजिकल चेंजेस होतात तिच्या शरीरामध्ये आणि जसं-जसं गर्भाशय वाढत जातं, तसे हं. तिचे थोडेसे त्रासही वाढतात. म्हणजे जसं की बॅकएकचा त्रास आहे, लो बॅकएक कारण पोश्चर हे पूर्ण चेंज होतं, हं. प्रेशर येतं युटरसचं, बेबीचं. हं. त्याच्यामुळे त्यांना बॅकएकचा खूप त्रास होतो. तर मग अशा महिलांनी कुठे प्रवास करायचा असेल किंवा घरामध्ये आपण रेस्ट करतोय, तर मागे पिलोज लावून रेस्ट केली पाहिजे. म्हणजे बॅकला तुम्हाला सपोर्ट मिळतो. प्लस तुमचं कॅल्शियम आहे ते तुम्ही रेग्युलरली घेतलं पाहिजे. तुमचं डाएट एकदम चांगला पाहिजे. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये ॲक्चुअली नॉर्मल फिमेलपेक्षा डबल कॅलरीज जवळपास लागत असतात. हं. म्हणजे 1 लिटर दूध जे आहे ते डेली घेतलं पाहिजे. मग ते 1 दूध लिटर दूध? 1 लिटर दूध मग ते दह्याच्या फॉर्ममध्ये असतं किंवा ताकाच्या फॉर्ममध्ये असतं की म्हणजे एवढी गरज असते शरीराला हं. कॅल्शियमची. हं, हं, हं. त्याच्यामुळे कॅल्शियम सप्लिमेंट झाल्या. त्याच्यानंतर आयर्न असतं. आयर्न पण आपण सप्लिमेंट 4थ्या महिन्यापासून चालू करतो कारण शरीराला ती गरज असते. तर लो बॅकएक असेल त्यावेळेला तुमचं कॅल्शियम व्यवस्थित घेतलं जातंय का? बॅकला चांगला सपोर्ट मिळतोय का? किंवा काही स्ट्रेचिंग जे आहे प्रेग्नन्सीत आपण ते करू शकतो. खूप बायकांचे खूप जास्त पाय दुखतात प्रेग्नन्सीमध्ये. मग अशा बायकांना एल कार्निटिनची डेफिशियन्सी असते किंवा कॅल्शियमची, झिंक, मिनरल्स यांची डेफिशियन्सी असते. ती करेक्ट केली पाहिजे. पायाला गरम पाण्याने किंवा गरम पाण्याच्या पिशवीने शेकलं पाहिजे. हं. या मसाज घेतली पाहिजे. म्हणजे त्यांचे लेग क्रॅम्प्स वगैरे कमी होतात. नंतर कॉन्स्टिपेशन होतं. गर्भ जसा-जसा वाढतो तसं गर्भपिशवीचं प्रेशर जे आहे ते आतड्यांवर येतं. त्या आतड्यांनी कॉम्प्रेस झाल्यामुळे पण कॉन्स्टिपेशन होत राहतं. कारण इंटेस्टायनल मोटिलिटी ज्याला आपण म्हणतो म्हणजे अन्न पुढे सरकण्याची प्रक्रिया ही पण स्लो झालेली असते. तर मग अशा बायकांनी ताक रोज घेणे किंवा प्रोबायोटिक्स घेणे, पाणी भरपूर पिणे याच्यासाठी हं. कॉन्स्टिपेशन म्हणजे त्याच्याने ते अव्हॉइड होतं. हे असे त्यांनी काळजी घेतली पाहिजे. म्हणजे हे आता साधारणतः कॉमन कंप्लेंट ग्रामीण असतात. भागाबद्दल विचारते, कारण की तिकडे अजून टेक्नॉलॉजी तितकी पोहोचली नाहीये किंवा तितका ॲक्सेस नाहीये. डॉक्टर्स पण सरकारी दवाखाने आहेत. पण मग त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? सोप्या त्यांना काही टिप्स? ग्रामीण भागातल्या बायकांनी मेन म्हणजे जे आपण इंजेक्शन टिटनसचं म्हणतो ते 2 डोस त्यांनी घेतलेच पाहिजे जवळच्या प्रायमरी हेल्थ हं. सेंटरमध्ये. नाव नोंदणी करून घेतली पाहिजे. हं. त्यांचा मेन ब्लड ग्रुपही माहिती पाहिजे इमर्जन्सीसाठी. आणि जो चेकअप आहे तो ॲटलीस्ट नाही 15 दिवसांनी तर महिना 2 महिन्यात त्यांनी चेकअप हा नक्कीच केला पाहिजे. हं. आणि त्यांचा जो आहार आहे घरगुती आहार म्हणजे जसं की भाकरी, भाजी, फळं, घरगुती त्यांचे जेवढे पण पदार्थ आहे ते त्यांनी व्यवस्थित 4 टाईम व्यवस्थित खाल्लं पाहिजे. हं. आणि न्यूट्रिशन म्हणजे हे सगळं खाण्याचा, पिण्याचा व्यवस्थित विचार केला पाहिजे. आणि जो तुमचा चेकअप असतो तो वेळोवेळी करणं नक्कीच जरुरी आहे. आणि सपोज काही बायकांना असे घरी सिम्प्टम्स जाणवत असतील म्हणजे असं होत असेल की चक्कर येते किंवा त्यांना अचानक उलट्या खूप जास्त होत आहे किंवा ज्याला आपण आकडी येणे म्हणतो ते आहे किंवा पायांना खूप जास्त सूज आहे. हं. तर हे जे असतं हे मेडिकल डिसीजेस होतात प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे बीपीचा त्रास झाला, हं. डायबिटीज. तर अशा वेळेला तर त्यांनी नक्कीच टर्शरी केअरची मदत घेतली पाहिजे. तर आता ऑफिसमुळे काय झालंय ना, की कामाचे तास, मग हं. येण्या-जाण्याचा ट्रॅव्हल टाईम या सगळ्यांचा झाल्यानंतर घराचं काम, अशा सगळ्या गोष्टी महिलांच्या आयुष्यात सुरू असतात. हं. मग तो ऑफिसचा ताण असेल, घरचा ताण असेल आणि या सगळ्या गोष्टींचा किती इम्पॅक्ट होतो प्रेग्नन्सीवर? ऑफिस आजकाल तर सगळेजण वर्किंगच असतात. त्याच्यामुळे असा त्रास असा खूप होतो असं पण नाही किंवा आपली ती मानसिक तयारी असते, की नाही आपल्याला कामही करायचं आहे, प्रेग्नन्सी पण कॅरी करायची. पण काही बायकांना जर रेस्टचा सल्ला दिलेला असेल म्हणजे आराम करण्याचा, जसं की थ्रेटन्ड ॲबॉर्शन असेल हं. किंवा मग प्रेशियस प्रेग्नन्सी असेल, खूप वर्षांनी राहिलेली प्रेग्नन्सी असेल किंवा तुम्हाला बीपीचा त्रास असेल किंवा आधी डायबिटीज असेल किंवा नुकताच डायबिटीज डिटेक्ट झालेला असेल, तर अशा लोकांना आपण स्पेशली केअर घ्यायला सांगतो किंवा रेस्ट घ्यायला सांगतो. हं. तर ते जरुरी पण आहे म्हणजे त्या पिरियडमध्ये तुम्ही घेतलं पाहिजे. पण जर तुम्हाला खूप थकवा जाणवत असेल आणि होतच नसेल, तर मला असं वाटतं की नक्कीच आराम करून स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यावी. आणि स्ट्रेस फॅक्टर तर नक्कीच आपल्याला स्वतःलाही मानसिकरित्या अफेक्ट करतो आणि बाळाला पण अफेक्ट आता करतो. प्री प्रेग्नन्सी काही जण अजून त्याचा विचार करत नाहीये प्रेग्नन्सीचा. पण आत्तापासून म्हणजे लठ्ठपणा असेल, लठ्ठपणामुळे हं, प्रेग्नन्सीवर इम्पॅक्ट होतो हं. असे अनेक आर्टिकल्स हो, आलेत. अगदी नक्कीच. तर मग त्यांनी आत्तापासून काय काळजी घ्यायची? त्यांना अजून वेळ आहे प्रेग्नन्सीचा विचार देखील करायला, पण त्यांनी आत्तापासून काय करायला पाहिजे?
ओबेसिटी किंवा आपण लठ्ठपणाचा विचार केला तर प्रेग्नन्सी ही तर पुढची स्टेप झाली. पण मला असं वाटतं, की जेव्हा तो असतो त्यावेळेला नक्कीच त्रास होत असतो. म्हणजे जसं की डायबिटीज होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. हं. मग ह्या ज्या गोष्टी असतात ह्या प्रेग्नन्सीमध्ये अजून एक्झॅगरेट होतात म्हणजे त्या वाढतात. तुमची खूप जास्त शुगर अनकंट्रोल झालेली असते. मग जर सपोज डायबिटीज असेल प्रेग्नन्सीमध्ये, तर होणाऱ्या बाळाचं वजन खूप जास्त वाढू शकतं. त्याच्यामुळे सिझेरियन सेक्शन होतं. बीपीचा त्रास असेल तर बाळाचं वजन कमी होऊन अर्ली डिलिव्हरी होण्याचे चान्सेस असतात. हं. बाळाची ग्रोथ ही कमी होते. शिवाय ओबेसिटी असेल तर तुम्हाला कन्सेप्शनला म्हणजे प्रेग्नन्सीला पण वेळ लागतो कारण तुमचं ओव्ह्युलेशन रेग्युलर होत नसतं. हं. त्याच्यामुळे वजन कमी करणे, खाण्यावर कंट्रोल आणणे हे नक्कीच जरुरी आहे. प्लस एक्सरसाइज ही तितकीच महत्त्वाची आहे. इव्हन प्रेग्नन्सीमध्ये पण तुमचं सर्व जर नॉर्मल असेल, हं. तो रोज साधारणतः 25 ते 30 मिनिटं चालायला काहीच हरकत नाही आहे. 25 ते 30 मिनिटं चालणं हे नक्कीच योग्य आहे. ज्याच्याने तुमचं डायजेशन पण होतं, कॉन्स्टिपेशन पण होत नाही. पण जर तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असेल, की रेस्ट घ्या, तर मग त्यावेळेला तुम्ही रेस्टचा विचार केला पाहिजे. एक शेवटचं नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी काय आधीच तशी म्हणजे लाईफस्टाईल असली पाहिजे, आहार असला पाहिजे थोडक्यात? नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं संतुलित आहार पाहिजे. तुमचं वजन हे जरुरीपेक्षा खूप जास्त नाही वाढलं पाहिजे. हं. साधारणतः 11 ते 13 किलो वजन जे आहे आपण ते नॉर्मल धरतो प्रेग्नन्सीत. पण एकदमच 20-25 किलो वजन नाही वाढलं पाहिजे. प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला डायबिटीज कसा होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. हं. आणि शक्यतो 3 महिने संपल्यानंतर थोडे घरगुती कामं करणं किंवा थोडंफार पायी चालणं हे नक्कीच आपल्याला मदत करतं. गर्भसंस्कार जे केले जातात, त्याचा ॲक्चुअलमध्ये किती परिणाम होतो? गर्भसंस्कार म्हणजे जेव्हा तुम्हाला असं वाटतं, की तुम्ही मेंटली एकदम साउंड आहात किंवा म्युझिक ऐकतो किंवा चांगला आहार घेतो, हे तुम्हाला आतून आणि बाहेरून नक्कीच चांगलं वाटतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की त्याचा बाळावर नक्कीच चांगला परिणाम होत असेल, म्हणजे म्युझिक आणि चांगल्या डाएटचा. हं. म्हणजे गर्भसंस्कार करणं हे हां. फायद्याचंच आहे. हो, हो. नक्कीच. हं. सो असा एक समज आहे, की पी-सी-ओ-एस असेल, तर मुलं होतच नाही, असा एक समज आहे सर्वसामान्य. हां, तर पी-सी-ओ-एस होत नाही म्हणून मुलं होत नाही, हा समज हा पूर्णपणे चुकीचाच आहे. हं. पी-सी-ओ-एसमध्ये काय होतं, की एक फॉलिकलच्या ऐवजी अनेक फॉलिकल डेव्हलप होतात आणि त्या मुलींचं बहुतेक वजन पण थोडंसं वाढलेलं असतं. तर वजन कंट्रोल केलं आणि डॉक्टरांचा जर व्यवस्थित आपण औषधं घेतली, तर पिरियड्स पण रेग्युलर होतात आणि नक्कीच प्रेग्नन्सी राहते. म्हणजे पी-सी-ओ-एस आणि प्रेग्नन्सी नाही राहणार हा हा संकल्पच ॲक्चुअली किंवा हा समजच चुकीचा आहे. चुकीचं आहे. ओके. आणि आजकाल सिझेरियनचं प्रमाण खूप वाढलंय नॉर्मल डिलिव्हरीपेक्षा. तर मग त्याचं काय कारण असेल? सिझेरियनचं प्रमाण याच्यासाठीच वाढलेलं आहे, की मी सांगितलं, की ओबेसिटी किंवा लठ्ठपणा जो असतो, तो प्रेग्नन्सीमध्ये आणि आधी पण आपल्याला त्रासच देतो. प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला डायबिटीज होण्याचे चान्सेस असतात. खूप हं. अति खाण्यामुळे जर तुमचं वजन वाढत असेल, म्हणजे की प्रेग्नंट आहे म्हणून हे खा, ते खा, सतत सतत खाण्यामुळे जे वजन वाढतं, त्याच्यामुळे बाळाचं अननेसेसरी खूप जास्त वजन वाढतं. त्याच्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीला नक्कीच त्रास होतो. सेकंड थिंग असतं, की खूप सिडेंटरी लाईफस्टाईल असेल, स्वतःकडे बिलकुल लक्ष नसेल, हं. एक्सरसाइजच हं, नसेल, हं. म्हणजे माईल्ड टू मॉडरेट जी प्रेग्नन्सी, ते एक रिझन असू शकतं आणि खूप जास्त लेट एजमध्ये प्रेग्नन्सी राहिली म्हणजे जसं की 35च्या वयानंतर वगैरे. त्याच्यामुळे सुद्धा सिझेरियन सेक्शनचे चान्सेस असतात आणि चौथं म्हणजे की आजकाल प्रेशियस प्रेग्नन्सी आपण म्हणतो, की IVF असेल हं. किंवा खूप लेट मॅरेजेस, लेट प्रेग्नन्सी असेल, तर त्यामुळे सुद्धा सिझेरियनचं सेक्शनचं प्रमाण हे वाढलेलं आहे. आणि आणखी एक मी वाचलेलं एक नवीन टर्म इक्टोपी हां. प्रेग्नन्सी. सो ते काय? एक्टोपिक प्रेग्नन्सी जी असते, ती नॉर्मल प्रेग्नन्सीपेक्षा वेगळी असते. म्हणजे नॉर्मल प्रेग्नन्सी जी असते, ती युटरसमध्ये म्हणजे गर्भाशयात असते. एक्टोपिक प्रेग्नन्सी ही गर्भाशय सोडून चुकीच्या ठिकाणी ग्रो होते. म्हणजे जसे की फॅलोपियन ट्यूब आहे, ओव्हरी आहे, सर्व्हिक्स आहे. अशा ठिकाणी ती प्रेग्नन्सी जर ग्रोथ झाली, तर त्याला आम्ही मेडिकल इमर्जन्सी म्हणतो हं. आणि ते बऱ्याचदा इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर किंवा मग आधी तुम्हाला ट्युबरक्युलोसिस असेल किंवा खूप सतत UTI किंवा पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज ज्याला आम्ही म्हणतो. सतत इन्फेक्शनचा त्रास असेल, जे आपण मागच्या पॉडकास्टमध्ये बघितलं, की मेन्स्ट्रुअल हायजीन का जरुरी आहे. हं. तर हे त्यासाठीच जरुरी आहे. त्यामुळे अशा केसेसमध्ये एक्टोपिक प्रेग्नन्सीचे चान्सेस असतात आणि त्यालाच एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतात आणि ती कधी-कधी अचानक बर्स्ट होऊन ती मेडिकल इमर्जन्सी पण होऊ शकते. मग त्याच्या संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे, की असं काही होऊ नये? काही गोष्ट आपल्या हातात नाहीये.
गोष्ट हातात नाही तर मला असं वाटतं, की इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन जे आजकालचं जनरेशन वापरतं, की विदाऊट म्हणजे त्यांना पूर्ण ती माहिती पण नसते, की कसं घ्यायचं हं. किंवा रिपीटेडली काही मी अशा बऱ्याच अशा केसेस बघितल्या आहेत, की त्यांनी एक पिल घेतली. मग त्यांना वाटतं, की आता माझी दुसऱ्या दिवशी लगेच पाळी यायला पाहिजे होती किंवा पिरियड्स यायला पाहिजे होते. हं. ते आले नाही म्हणून ते लगेच दुसरी पण रिपीट करतात हं, किंवा हं. खूप लेट ती घेतात आणि त्याच्यानंतर मग हे जे होतं इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शनमुळे आपल्याकडे ती खूप इझिली अवेलेबल आहे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन, पण ते कसं वापरायचं हे लोकांना माहितीच नाहीये. त्याच्यामुळे एक्टोपिक प्रेग्नन्सीचे चान्सेस असतात आणि सेकंड मग जी तुम्हाला आधी काही हिस्ट्री असेल सपोज त्याच्यामुळे होतो आणि तिसरं म्हणजे मेन्स्ट्रुअल हायजीन जे मी सांगितलं, ते नक्कीच आपल्याला मदत फॉलो करायला करतं. हां. पाहिजे. एक शेवटचा जेन झी किंवा मिलेनियल जनरेशनला काय तुमचा सल्ला असेल? झेन-जी जनरेशनला मी हेच सांगेल, की 25 ते 35 हे योग्य वय असतं प्रेग्नन्सीचं. जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल, तर तुम्ही 25 ते 35 मध्ये करा आणि दोघांनी मिळून करा इक्वल रिस्पॉन्सिबिलिटीजने आणि प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग आपण ज्याला म्हणतो, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल हेल्दी प्रेग्नन्सीसाठी किंवा प्लॅन प्रेग्नन्सीसाठी. तर प्रेग्नन्सी ही घाबरण्याची किंवा एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याची नक्कीच गोष्ट नाही. ती ती जर्नी तुम्ही दोघं मिळून नक्कीच एन्जॉय करू शकता. जर तुम्ही योग्य प्रकारे काउन्सिलिंग घेतलं तर आणि तुमचे व्यसनं तुम्ही अव्हॉइड केले तर. हं. तर असे अनेक प्रश्न आहेत अजूनही महिलांच्या आरोग्यासंदर्भात. ते आपण एक वेगवेगळ्या पॉडकास्टमध्ये बोलणारच आहोत. पण आत्ता प्रेग्नन्सी संदर्भात बऱ्याच गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहेत. त्यामध्ये देखील आणखी काही गोष्टी माझ्याकडून जर राहिल्या असतील आणि तुमचे काही प्रश्न असतील, तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. म्हणजे मला मॅडमला विचारून एकतर तुम्हाला रिप्लाय देता येईल किंवा त्या स्वतःच तुम्हाला त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करतील कमेंट सेक्शनमध्ये. आणि आणखी कुठल्या विषयावर तुम्हाला पॉडकास्ट ऐकायला आवडेल ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपले मॅम खूप खूप धन्यवाद. आपण आलात आणि सविस्तर सगळी माहिती आम्हाला दिली. तर अशाच अधिक माहितीसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.